क्वेश्चन नंबर 9 बघूया आपण. 20th January 2016 was Wednesday. What was the day on the Children's Day in the year 2024? सो 2 years बॅक जायचं आपल्याला. 2 years बॅक जायचं आहे. आता बघूया आपण टुडे 2 years बॅक कसं जायचं. सो चिल्ड्रन्स डे कधी असतो आपल्याला माहिती आहे, 14th नोव्हेंबरला असतो. 14th नोव्हेंबरला. तर आन्सर बघूया आपण. आपल्याला माहिती आहे शॉर्टकट मेथड आपला फॉर्म्युला आहे, आपण फॉर्म्युला शिकलेला आहोत. तरी बघूया क्वेश्चन नंबर 9. 20 January 2016ला वेनसडे होता. सो फाइंड चिल्ड्रन्स डे 14th November 2024ला कोणत्या डेला असेल तो आपल्याला फाइंड करायचं. 2024 16 2024 2 years बॅक. सो फॉर्म्युला वी नो डे, मंथ कोड, इयर कोड, लास्ट 2 digit ऑफ इयर, लास्ट 2 digit ऑफ द इयर डिवायडेड बाय 4 अँड क्वेश्चन. सो वी नो डे काय आपल्याला आपल्या फॉर्म्युलाप्रमाणे आपल्याला माहिती आहे आपल्या पेपरमध्ये डे किती आहे, 14th आहे, 14th नोव्हेंबर. मंथ कोड आपला 3 आहे नोव्हेंबरचा. 6th इज द इयर कोड 2024चा, हे सेंचुरी कोड आहे. लास्ट 2 digits काय आहे 2014चे 14 आहे. सो 14 अँड लास्ट 2 digits ऑफ द इयर डिवायडेड बाय 4 दॅट इज क्वेश्चन. सो 14ला 4ने डिवाइड केलं, 14 3 is 12. सो 3 इज वी तिकीट 3 इज. सो सगळ्यांना ॲड केलं, आन्सर आलं 40 डिवाइड बाय 7. सो 40 डिवाइड बाय 7 आलं आन्सर. 7 5 35, 5 रिमेनिंग. सो 5 कोड स्टँड्स फॉर द डे फ्रायडे. तर आपल्याला हा सगळा चार्ट दिलेला आहे, तुम्ही चार्ट पाहू शकता. क्वेश्चन नंबर 1 2 मध्ये आपण दाखवलेला आहे, त्या चार्टप्रमाणे सॉल्व करायचं आहे. क्लिअर. सो यामध्ये ऑप्शन फ्रायडे असणार आहे, फर्स्ट ऑप्शन असणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 10कडे जाऊ आपण आता. क्वेश्चन नंबर 10 बघूया. सानिका इज एल्डर टू सायली बाय 53 days. एल्डर आहे, मोठी बहीण आहे. सानिका सायलीची 53 days ने. इफ सायली इज बॉर्न ऑन सॅटर्डे, ऑन विच डे इज सानिका इज बॉर्न. सो वेनसडे, ट्यूजडे, मंडे और थर्सडे. 4 ऑप्शन दिलेले आहेत, बघूया आपण. सो याचा आन्सर आपण चेक करूया. सी, सानिका इज एल्डर टू सायली बाय 53 days. सायली बॉर्न ऑन सॅटर्डे, सानिका बॉर्न ऑन विच डे, वी हॅव टू फाइंड. सो 53 days मोठी आहे, तर 53 डिवाइड बाय 7, 7 7 is 49, 4 इज रिमेनिंग. सो सॅटर्डे -4 days. -4 days म्हणजे 4 days बॅक जायचं आहे. सॅटर्डेच्या मागचा फ्रायडे, फ्रायडेच्या मागचा थर्सडे, थर्सडे मागचा वेनसडे, वेनसडे मागचा ट्यूजडे. सो ट्यूजडे इज द ऑप्शन. क्लिअर. सो क्वेश्चन याच्यामध्ये ट्यूजडे इज ऑप्शन आहे, ट्यूजडे ऑप्शन असणार आहे 10मध्ये. क्वेश्चन नंबर 11 बघूया आता. पल्लवी वॉज बॉर्न ऑन मंडे इन इयर 2018. पल्लवी 2018मध्ये मंडेला जन्माला आलेली. पंकज वॉज बॉर्न ऑन द सेम डेट अँड द मंथ ऑफ द इयर इज 2022. सो पंकज पण सेम डेला मंडेला जन्माला आले, पण तो 2022मध्ये जन्माला आला आहे. व्हॉट वॉज द डे वेन ही, नॉट मंडे, सेम डेटलाच म्हणजे ज्या डेटला 2018ला मंडेच्या डेटला जी पैदा जन्माला आली पल्लवी, त्या सेम डेटला पंकज पण जन्माला. जर समज आता हा ही 1 जानेवारी 2018ला जन्माला आली आहे, तर हा पण 1 जानेवारी 2022ला जन्माला आला आहे. मग त्या दिवशी कुठला दिवस होता, मंडे होता, ट्यूजडे होता, काय होता, वेनसडे होता, फ्रायडे होता, सॅटर्डे होता, ट्यूजडे होता, आपल्याला फाइंड करायचा आहे. व्हॉट वॉज द डे वेन पंकज वॉज बॉर्न, तो डे आपल्याला काढायचा आहे. चला क्वेश्चन बघूया आपण, समजून घ्या पहिल्यांदा प्रश्न. पल्लवी बॉर्न मंडे इन इयर 2018. पंकज बॉर्न डे आपल्याला माहिती नाही, इन इयर 2022, बरोबर आहे. सो 2018, 2019, 2020, 21, 22, 4 years आहे तिथे. 18 to 19, 19 to 20, 20 to 21, 20 to 22. बघूया यामध्ये 2019 इज अ नॉर्मल इयर आहे. मग यामध्ये 1 डे येतो, 365 days असतात. 1 डे ऑड असतो. 2020 इज लीप इयर, सो 2 days ऑड असतात. 2021मध्ये नॉर्मल इयर आहे, सो 1 डे ऑड असतो. 2022मध्ये नॉर्मल इयर आहे, 1 डे ऑड असतो. सो लॉजिक आहे, अ डे शिफ्ट फॉरवर्ड बाय 1 फॉर अ कॉमन इयर अँड बाय 2 days फॉर अ लीप इयर. कसं काय आपल्याला मी तुम्हाला शिकवत होता, इथे लक्षात द्या. जर हा 365 daysचा इयर असतो, 365 days असतात ना. सो लुक ॲट दिस. जर आज काय आहे, त्यांचा डे आहे मंडे आहे, बरोबर आहे, मंडे आहे, मंडे. आता 2019 बघूया. 2019 हा काय आहे, नॉर्मल इयर आहे. कसं काय, या 365 days येतात. 365 डिवाइड बाय 7, 7 5 35, उरला एक 5 टेकन, 7 2 14, 1. सो 1 डे राहिला हा. सो हा 1 डे काय करणार, ॲड करणार. मग हा 1 डे ॲड केला, मंडेचा ट्यूजडे होणार, मंडेचा ट्यूजडे. मग 2019मध्ये तो इयर काय असतो, तो डे काय असणार 2019मध्ये नॉर्मली 1 डे, तो मंडेचा, इथे मंडे होता, इथे मंडे होता, तर इथे तो काय झाला, ट्यूजडे झाला, 1 दिवसाने पुढे गेला. क्लिअर. आता इथे काय लीप इयर आहे. सो लीप इयरचं पण बघू आपण. लीप इयरमध्ये काय होतं बघू. 366 डिवाइड बाय 7 केले, 7 5 35, अगेन रिमेनिंग 1, इथे आले 6, 7 2 14, 2 रिमेनिंग. सो 2 days वी हॅव टू ॲड. ओके. सो आता आपल्याला नेक्स्ट लास्ट इयर 2019ला कुठला डे आला, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे. सो 2 days अहेड, इथे आला थर्सडे. नेक्स्ट इयर अगेन नॉर्मल इयर आहे, सो 1 डे ॲड करणार, थर्सडेचा आला फ्रायडे. आणि नेक्स्ट डे अगेन नॉर्मल इयर 2022 पण नॉर्मल आहे, 1 ॲड करणार, फ्रायडेचा होणार सॅटरडे.
सो डेफिनेटली आन्सर विल बी सॅटर्डे. आन्सर काय असणार सॅटर्डे. सो लॉजिक समजलं. लॉजिक काय लॉजिक अ डे शिफ्ट फॉरवर्ड बाय 1 डे फॉर द कॉमन इयर अँड बाय 2 फॉर डे फॉर द लीप इयर. सो टोटल शिफ्ट अ डे 1 + 2 + 1 + 1 5 डेज होतात. ओके. सो 2018ला मंडे होता, 5 डेज शिफ्ट केले तर ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. सॅटर्डे इज आन्सर. सो वी ऑल्सो गॉट सॅटर्डे हिअर ऑल्सो. समजलं तुम्हाला इथे आन्सर. अशाप्रमाणे आन्सर आहे. क्लिअर. सो लुक ॲट दिस. पल्लवीस तो डे कुठला असणार आहे सॅटर्डे असणार आहे. ओके. पंकज या सॅटर्डेला जन्माला, सॅटर्डे 2022 मध्ये जन्माला आलेला तो. नेक्स्ट क्वेश्चन आहे द डे 7th February 2016 फेल ऑन संडे. इन विच इयर विल बी द सेम डेट फॉल अगेन ऑन द संडे. संडेला सेम डेट फॉलो होणार आहे. सेम डेट संडेला आली पाहिजे. 7th February कुठल्या इयरला आहे ना, तर इयर आपल्याला फाईंड करायचं. तो इयर 2022 आहे, 23 आहे, 21 आहे की 24 आपण फाईंड करू. चलो सॉल्व करूया. सो नाव लुक ॲट दिस. 7th February 2016ला संडे होता. तर नंतर येणाऱ्या वर्षामध्ये कोणत्या वर्षी सेम दिवस सेम तारखेला येणार. सेम दिवस सेम तारखेला येणार म्हणजे संडेज येणार आणि त्या दिवशी तारीख 7 फेब्रुवारीच असणार. ओके. बघूया. वी नो आफ्टर 7 days द डे रिपीट्स. सो क्युम्युलेटिव्ह डेज शिफ्ट इक्वल टू द मल्टिपल ऑफ 7 आला की सेम डे ऑन द सेम डेट येणार. बघूया. 2060 इज अ लीप इयर. सो 2016 to 2017 +2 days वी हॅव टू शिफ्ट. सो 366 असतात डेज लीप इयर म्हणून. 364 + 2 आत्ता शिकवलं मी तुम्हाला लास्ट प्रॉब्लेममध्ये. 2017 to 18 1 डे आवड असणार आहे, तो 1 डे शिफ्ट होणार. 364 + 1 डे असतो, त्यामुळे 1 डे ॲड होतो. इथं एक डे ऑड आहे, तो पुढे जातो. इथे 2 डेज शिफ्ट होतं, ते 1 डे शिफ्ट होतं. 2018-19 अगेन नॉर्मल इयर आहे, तर 365 डेज असणार. 1 डे शिफ्ट होणार, 1 डे शिफ्ट. 2019-20 परत 1 डे शिफ्ट होणार, कारण 2019 नॉट लीप इयर. 1 डे शिफ्ट होणार. 364 + 1. 2020 इज अ लीप इयर. सो डेफिनेटली 2 डेज शिफ्ट होणार. 364 + 2 डेज होणार. मग टोटल झाले 7 डेज. सो डेफिनेटली 2021मध्ये येणारा दिवस काय असणार आहे, 7 डेला संडे असणार. तर 7th February 2021 सेम डे संडे विल बी ऑकर. क्लिअर. प्रॉब्लेम नंबर 13 बघा. कविता वॉज बॉर्न ऑन फ्रायडे 10 September 1993. ऑन विच डे विल हर 5th बर्थडे फॉल. मंडे, वेनसडे, थर्सडे और ट्यूजडे. कविता किती तारखेला जन्माला. फ्रायडे 10 September 1993ला जन्माला आली आहे. सो तिचा नेक्स्ट बर्थडे 5वा बर्थडे कोणत्या इयरला येणार, तर 93 पासून 94, 95, 96, 97, 98ला येणार. 10 September 1998ला येणार. पण तो डेट कोणता आहे, तो डे आपल्याला काढायचा आहे. सो बघूया आपण क्वेश्चनचा आन्सर. कविता वॉज बॉर्न ऑन फ्रायडे 10th September 1990. सो बर्थ आहे 10 September 1993, 0 इयर, फ्रायडे असणार आहे त्या दिवशी. सो फर्स्ट बर्थडे किती होणार, 10 September 1994, 1 इयर. सो इट इज नॉर्मल इयर, ॲड 1, 364 + 1 ॲड 1 करणार. इथे आपण नेक्स्ट डे जाणार. इथे फ्रायडे तिथे सॅटर्डे होणार. सेकंड बर्थडे 10 September 1995, 2 इयर्सचे होणार. नॉर्मल इयर अगेन ॲड 1 होणार. फ्रायडेचं सॅटर्डे संडे झाला. येस. नेक्स्ट थर्ड बर्थडे 10 September 1996, 3 इयर्स, लीप इयर आहे. 2 डेज ॲड होणार. 2 डेज ॲड होणार, इथे ॲड होणार. सो फ्रायडेचं सॅटर्डे संडे मंडे ट्यूजडे झालं इथे. 1996मध्ये ट्यूजडेला बर्थडे असणार. फोर्थ बर्थडे 10 September 1997, 4 इयर्सचे जाणार. परत नॉर्मल इयर 1 ॲड करणार. सो फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडेला बर्थडे आला. 5th September 10th September 1998, 5 इयर्सचे होणार. नॉर्मल इयर आहे, परत 1 ॲड करणार. सो काय ना, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे. सो बर्थडे विल बी ऑन थर्सडे. सो टोटल डेज ॲडेड 1 + 1 + 2 + 1 + 1 6 डेज. सो बर्थ डेट कोणती होती, बर्थ डेट फ्रायडे होती, +6 डेज, थर्सडे इज द 5th बर्थडे. क्लिअर. सॉल्व.